पुढे जाऊया या क्षणाच्या एका मोठ्या बातमीकडे। सध्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची भेट सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित आहेत, मात्र त्या बैठकीमध्ये उपस्थित नसल्याचं कळतं आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरून कळते। वर्षा बंगल्यावर सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सध्या एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। आपण पाहिलं गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतात। महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भेट दिल्लीमध्ये सुद्धा एका पाठोपाठ एक या भेटी झालेल्या होत्या। देवेंद्र फडणवीस आदल्या रात्री आणि त्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जाऊन आल्या आणि आता वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ज्ञानेश, सध्या वर्षा बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये पंकजा मुंडे सुद्धा तिथे उपस्थित असल्याचं कळते, मात्र बैठकीत नाहीये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा संपल्यानंतर त्या मुंबईत आल्यानंतर वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावत आहेत। सकाळीच त्या आज सह्याद्री अतिथीगृहावरती वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केलेल्या आहेत। संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या। त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्या दोघांमध्ये एक तिथे महत्त्वाची बैठक झाली। तेव्हा त्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचा संवाद झालेला आहे आणि त्यानंतर ही बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षाच्या दिशेने आले आणि त्यापाठोपाठ तासाभराच्या फरकाने सुनेत्रा पवार या देखील वर्षावरती आल्या। महत्त्वाचं म्हणजे वर्षावरती आता कुठचेही आमदार नाहीये, तिथे पंकजा मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। त्याच वेळी सुनेत्रा पवार देखील त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आता दोघांमध्ये अधिवेशन, त्यानंतर बजेट आणि राजकीय हालचाली ज्या काही आता घडतात या अनुषंगाने एक महत्त्वाची चर्चा होते असं सांगण्यात येत आहे। ठीक, ज्ञानेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आणि अर्थातच या भेटीनंतर काय नेमके तपशील या बैठकीतून बाहेर येतात यासाठी आपण पुन्हा एकदा चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।